माझ्या राजाची पुण्याला जाण्यासाठी मेने सजले, घोडी निघाली, तंबू बांधले गेले आणि शिवनेरी गड सोडला. शिवाय देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या दरबारात राजांच्या हस्ते सुवर्ण दान केलं. सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले होते. लक्ष्मीबाईला तरी आता उभा बनवा सुटला होता, कारण 3-4 वर्षाचा काळ निघून गेलेला होता. जिव्हाळ्याचं नातं जडलं होतं. शुभा सर्वांना हवा हवा होता. प्रत्येकाचे डोळे पाण्यानं डबडबले होते. काहींनी हुंदके द्यायला सुरुवात केली होती. राजे सर्वांना हाताचा इशारा करत होते. पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला घेऊन जाईल, तुम्हाला आमंत्रण येईल याचं बर का हो दादूजी, माझ्या मित्रांना पुण्याला घेणार. दादूजींनी मान डोलवावी. जुन्नर गाव गेलं, खेड मंचर गेलं, चाकण गेलं. चाकणचा मुक्काम आटोपल्यानंतर हे पुण्याला येऊन पोचलेले आहेत. पुन्हा उद्ध्वस्त केलेलं होतं. जुन्या पडलेल्या भिंती साक्ष देत होत्या. इथं वस्ती होती, पण त्याच्यावर साम्राज्य होतं कुणाचं, तर पंध गवात घाणेऱ्या उगवल्या होत्या. नदीच्या तीराला आलेल्या आहेत. शिवाजी राजे आपल्या आईच्या हाताला धरून त्या नदी तीरानं फिरायला लागलेले आहेत आणि विचारतात, आऊसाहेब हेच का ते पुणे? हो राजे, हेच पुणे. इथं एकही घर दिसत नाही. सर्व पडलेल्याच इमारती आहेत. वाडा कुठं आहे? जिजाऊ साहेब आपल्या छोट्याशा बाळाला काय म्हणतात, राजे वाडा हिरून राहायचं नसतं, वाडा बांधून राहायचं असतं. आई आपल्या मुलाला काय शिकवते? नाही, तुम्ही तुमच्या मुलाला शिकवताय. डिस्कोचे चाळे काढायला, ढुंगण हलवायला. जाणती आई आपल्या मुलाला घडवत असते. हात वर उंचावला गेला, तंबू काढले गेले, बल्ल्या उभ्या केल्या, रावट्या ठोकल्या, साफसफाई झालं. दादोजी त्या वस्याड पुण्यामध्ये फिरू लागले आणि फिरत असताना विटकाराच्या ढिगामध्ये लपलेली, कुठंही भंग न पावलेली, सुरक्षित असणारी गणपतीची मूर्ती दादोजीला दिसली. त्या पाऊल वाटेनं दादोजीच्या सावलीप्रमाणे हे बाल शिवाजी दादोजी बरोबर फिरत असत.
दादोजींचं लक्ष त्या ढिगाऱ्याकडे गेलं. दादोजीने उपरनं कमरेला बांधलं आणि ती पंद गवत उपटून टाकाय सुरुवात केली. विटकार बाजूला टाकली आणि गणपतीची मूर्ती सर्व मोकळी झाली. कुठेही बांगलेली नव्हती. शिवबा, आऊसाहेबांना घेऊन येता का? देव घावला म्हणावं, देव घावला. शिवाजी राजे पक्षाची आवाज काढत होते. शिट्टी वाजवायचे. शिवाजी राजाने उडी मारली आणि उडी मारली नाचत चालले आणि काय म्हणायला लागले, आणि देव घावला, देव घावला, दादोजीला देव घावला. शिट्टी वाजवत पळायला लागलेले आहेत वाकडे तिकडी रस्ता. एक हात कोपराव मारता आणि देव घावला, देव घावला, दादोजीला देव घावला. कुठे गावला? इटकारामध्ये. कसा आहे तो? मोठ्या पोटाचा आणि वाकड्या सोंडाचा, सुपासारख्या कानाचा. देव घावला, देव घावला. कसला आहे तो? शिवाजी राजे त्या पंदे गवतातून वाकडी तिकडी वाट, पडलेली काही दगड, काही इटकार, याच्यातून उड्या मारत मारत जिथं यांच्या रावट्या तंबू होते तिकडे निघालेले आहेत. आणि मधीच आरुळी देत आहेत. मोठा 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 काय मोठा? आकार त्याचा फार मोठा, आकार त्याचा फार मोठा. बसायला आहे कट्टा. बेंबाट लय मोठं. डोळं बी लय मोठं. आणि असा देव कुणाला घावला? दादोजीला देव घावला. आऊसाहेब घामाघूम झालेला शोभा. उठा उठा उठा. आया बाया बसलेल्या होत्या. काय देव घावला? हात वाकडा केला आणि सोंड दाखवली. कानापाशी हात हलवले आणि सुपासारखे कान सांगितले. एकच दात दाखवला. जिजाबाई उठल्या. शिवाजी राजे पुढे पळायला लागलेले आहेत. जिजाऊ साहेब पाठोपाठ आहेत. एवढ्या दादोजीने
गणेशाची मूर्ती स्वच्छ करून ठेवली होती. जिजाऊ साहेबांनी नमस्कार केला आणि सांगितलं, दादोजी हे श्रीचं दर्शन घडलं, शुभयोग आहे, मंदिर बांधा. औ साहेब अजून वाड्याची जागा नक्की झाली नाही, तर मंदिर कुठं बांधायचं? जिथे आपण वाडा बांधणार आहात त्याच्या शेजारीच प्रथमतः मंदिर बांधा. आणि हे जिजाऊ साहेबांनी मंदिर बांधलं, गणेशाची स्थापना केली. त्यालाच कसब्यातला गणपती म्हणतात. आणि वाड्याला पाया खोदला गेला. वेगवेगळ्या परिसरातून कारागीर येऊ लागले, सुतार आले, गौंडी आले, वडार आले, बेलदार आले. वाड्याचं बांधकाम सुरू झालं. आणि इकडं शिवाजी राजे आपल्या सौंगड्याबरोबर खेळू लागले. आणि सौंगड्याबरोबर खेळत असताना सौंगड्याशी खेळू लागला, सौंगड्याशी खेळू लागला, भिलरामुशी होते जोडीला. दोन फळ्या करून खेळती, दोन फळ्या करून खेळती, सरसी मराठ्यांची माझ्या राजाची. शाहीर देशमुख इथे रंगला.